न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी आपल्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या गोशाळेसाठी त्यांनी हिरवा चारा उपलब्ध करून देत गोसेवा केली। नमस्कार, मी ज्ञानदा आणि तुम्ही बघायला सुरुवात केली आहे न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। ही गोशाळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मठाधिपती श्री देवीदास महाराज मस्के यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात सुरू करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे गोसंवर्धन आणि सेवा यांना चालना मिळत आहे। या कार्यक्रमावेळी देवस्थानचे मठाधिपती श्री देवीदासजी मस्के महाराज, नगरसेवक स्वप्नील मापारी, ॲडव्होकेट अनिकेत मापारी, दीपक शेठ धोत्रे, सोमेश मापारी, पत्रकार सौरभ मुनोत, न्यूज 24 महाराष्ट्राचे संपादक भैया कावरे, गोरख भराट, विष्णू जाधव यांच्यासह बालवारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गोसेवेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। नेवासा शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे मठाधिपती श्री देवीदासजी महाराज मस्के यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात विविध उपक्रम राबवले जात आहे। तसेच आता सध्या इथे बाल संस्कार शिबिरही सुरू आहे। तसेच महाराजांच्या संकल्पनेतून काही दिवसापूर्वीच येथे श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात गोशाळाही सुरू करण्यात आली आहे। नेवासा शहरातील मंदिरात ही गोशाळा सुरू झालेली आहे। तरी आज मी माझ्या आईवडिलांच्या म्हणजे जनसेवक श्री राजेंद्र मापारी व नगरसेविका सौ सीमाताई राजेंद्र मापारी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी आज या गोशाळेत घास देऊन गोसेवा केली। तरी नेवासा शहरातील इतर नागरिकांनी आपले वाढदिवस स्मृतिप्रित्यर्थ इतर खर्च न करता या श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या गोशाळेला मदत करण्यात यावी, जेणेकरून या गोशाळेचे स्वरूपही वाढेल व या मुख्य जनावरांना एक काहीतरी घास आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून पोहोचेल, ही एक अपेक्षा मी या वतीने व्यक्त करतो व सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही अशीच गोसेवा करत राहावी। आज आमच्या श्री संत ज्ञानेश्वर संस्थानच्या गोशाळेमध्ये आमचे नगरसेवक स्वप्नील भाऊ मापारी यांच्या पूज्य पिताश्री आणि मातेचा विवाह वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांनी या ठिकाणी त्या गायांना घास चारा वगैरे देऊन सेवा केलेली आहे। आणि त्यांनी आवाहन देखील केलं सगळ्यांना की आपापल्या वाढदिवसाप्रित्यर्थ किंवा अशा काही निमित्तानं आपण या ठिकाणी या संस्थांच्या गोशाळेची किंवा संस्थांची इतर सेवा जर केली तर तो एक चांगला पायंडा या ठिकाणी पडेल। स्वप्नील भाऊंचे पूज्य पिताश्री आणि माताश्री हे दोघंही स्वर्गवासी झाले। त्यांनी देखील संस्थांच्या संबंधित राहून यापूर्वी ही संस्थांची सेवा केलेली आहे आणि त्यांचाच आध्यात्मिक वारसा स्वप्नील भाऊ जपत आहेत। त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही देखील आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या घरी होणाऱ्या विविध मंगल प्रसंगी, कार्याप्रसंगी आपण संस्थांची या नात्या रूपानं सेवा करावी। रामकृष्ण।